आज अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे। आम्ही नागपूरमधून आणि आमची पुण्याची टीम कविता घाडगे यांच्या नेतृत्वात आम्ही संकल्प केलेला होता की नागपूर भीमा कोरेगाव ते बडू बुद्रुक गोविंद महार गायकवाड यांच्या शक्तीस्थळाला भेट देण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात भरपूर लोक आले होतो आणि आज आम्ही शक्तीस्थळाला आम्ही भेट दिलं। त्याचे नाव आम्ही शक्तीस्थळ ठेवलं गोविंद महाराज गायकवाडांच्या घराला आणि इथून आम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त हो त्यासाठी कविताजी घाडगे, उषाजी गायकवाड, आमचे राहुल प्रफुल्ल कैलाजी आणि आमच्या या सगळ्या आमच्या ताई कार्यकर्ते आमचे दादा आम्ही या शक्तीस्थळाला भेट देण्यासाठी तुमच्याकडे आलो आणि तुमचे दर्शन झाले। तुम्ही आमच्यासाठी खरे योद्धा आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला भीम योद्धा ह्या पुरस्काराने आम्ही सन्मानित केलेलं आहे। हे जे आहेत ते आमचे गोविंद गायकवाड यांनी इतिहासामध्ये एक अजरामर अशी बाब नमूद करून ठेवली आणि एक इतिहास घडवला की त्यांची वंशज आहेत। त्या वंशजासाठी आम्ही आमची आई आहे हे त्यांचे पुणे वंशज आहे। विनोद आपला मुंबईचा विनोद आमचा कार्यकर्ता ह्या आमच्या ताई ह्या संपूर्ण हा जो परिवार आहे हा गोविंदराव पूर्वीचे महार आणि गायकवाड यांचे हे वंशज लोक आहेत आणि आज आपण यांच्या शक्तीस्थळाला भेट देण्यासाठी आपण लोक इथे सगळे आले आहोत आणि फार आपल्यासाठी गर्वाची बाब आहे। बघा, संभाजी महाराजांची समाधी तर निर्माण झाली परंतु पाहिजे त्याप्रमाणे गोविंद गायकवाडची समाधी पाहिजे तशी त्यांनी निर्माण केली नाही। हा संकल्प सुद्धा घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी पत्रिकर मोर्चाच्या वतीने हा संकल्प करूया आणि बाजूला आम्ही आता जे बघितलं की ते पुतळे लहान लहान जे होते त्या कशा अवस्थेमध्ये पडलेले आहेत आणि शासनाचं लक्ष नाही आणि गोविंद महार गायकवाड यांच्या परिवाराचं सुद्धा कारण हा ऐतिहासिक ठेवा आहे। हा साधा ठेवा नाही आहे की संभाजी महाराजांचा जो इतिहासामध्ये नाव पुसण्यात आलं होतं त्यांचं नाव इतिहासामध्ये नमूद करून इतिहासामध्ये नाव करून त्यांनी एवढं मोठं महान कार्य केलं। त्यांचे वंशजा या परिवाराचं सुद्धा शासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक पुनर्वसन करावं सक्षम आहेत परंतु शासनाची सुद्धा जबाबदारी आहे। ज्याप्रमाणे अहिल्याबाई होळकर या परिवाराच्या शासनाने पुनर्वसन केलं, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचं आर्थिक पुनर्वसन झालेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या गोविंद गायकवाड महार यांच्याही परिवाराच्या शासनाने आर्थिक पुनर्वसन करून त्यांना कंटिन्यू सुरक्षा प्रदान करावी। कंटिन्यू शासनाने त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षा प्रदान करावी ही सुद्धा मागणी आपण महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे करणार आहोत आणि आज आमच्या आईचे आम्हाला दर्शन झाले। आमचे फार मोठे फार भाग्य आहे, आपले सगळ्यांचे दर्शन झाले। आम्ही आमचं फार मोठे भाग्य समजतो आणि सगळ्यांना मी जयवीन घेतो आणि आमचा विनोद त्याला की तथागताच्या चरणी वंदन करून त्याची तब्येत चांगली हो हे सुद्धा मी हे करतो आणि आपली रजा घेतो। आता